नागपुरात गोदामात झालेल्या चोरीचा कोतवाली पोलिसांनी अवघ्या 3 तासात पर्दाफाश केला आहे। चोरीच्या गुन्ह्यातील 4 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्या ताब्यातून तब्बल 1,88,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। गुप्त माहितीच्या आधारे कारवाईत पोलिसांनी आरोपींना इमामवाडा परिसरातील एका घरातून ताब्यात घेतलं आणि चौकशीत संपूर्ण चोरीचा उलगडा झालाय। नागपुरात गोदामाला लक्ष्य करत चोरी करणाऱ्या टोळीवर कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। गोदामातून वायरचे बंडल चोरीला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवली। पोलीस पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे इमामवाडा परिसरातील एका घरावर धाड टाकण्यात आली। या कारवाई दरम्यान 4 संशयित पोलिसांच्या हाती लागलेत। त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गोदामातील चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पोलिसांनी आरोपींकडून चोरी केलेले वायरचे बंडल आणि चोरीच्या गुन्ह्यात वापरण्यात आलेली ई-रिक्षा जप्त केली आहे। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 1,88,500 रुपये असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणात धीरेंद्र उर्फ बुल्ली काशीराम गणवीर, विनोद लहाणू सलामे, जितेंद्र तुळशीदास दांडेकर आणि चेतन नामदेवराव कहाते या 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। विशेष म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 3 तासात कोतवाली पोलिसांनी तपास करत चोरीचा उलगडा केला आहे। या कारवाईमुळे चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याकरिता पोलिसांची तत्परता पुन्हा एकदा समोर आली आहे। कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 213/26 कलम 331 3, 4 आणि 305 भारतीय न्याय संहिता अन्वये दाखल आहे। या गुन्ह्यातले जे फिर्याद आहेत वैभव नायगावकर हे नंदनवन कॉलनीत येथे राहतात। त्यांचे जे गोडाऊन आहे त्या गोडाऊनमधून त्यांनी 12 तारखेला बंद केला आणि 13 तारखेला जेव्हा ते आले तेव्हा त्यांची शटरची खालची जी फळी आहे ती तुटलेली दिसली। त्यांनी खात्री केल्यावरती ते WA केबल ही जी आहे ती काही 20 बंडल जे आहेत ते अल्युमिनियम वायरचे आणि 8 बंडल आहेत ते कॉपर वायरचे चोरीस गेल्याचे त्यांचे निदर्शनास आले। त्यांनी जी फिर्याद दिली त्यावरून वरीलप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्हा दाखल केल्याच्या नंतर कोतवाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जुमडे, क्राईम PI श्री चव्हाण, त्यानंतर जे डिटेक्शनचे अधिकारी आहेत वीरेंद्र नाथन आणि PSI गोरे आणि त्यांची टीम यांनी त्वरित कारवाई करून येथील 4 आरोपी त्यांना ताब्यात घेतलेले आहेत। त्यापैकी धीरेंद्र उर्फ बल्ली गणवीर हा वकीलपेठ येथे राहणारा आहे। त्याच्यावरती 15च्या पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत। नंतर एक विनोद लहाणू सलामे हा रामटेक येथे राहणारा आरोपी आहे। तिसरा आरोपी आहे जितेंद्र दांडेकर जो देसाईगंज गडचिरोली येथे राहणार आहे आणि चौथा आरोपी आहे चेतन कहाते हा जुनी शुक्रवारी नागपूर इथला राहणारा आहे। हे 4 आरोपी त्यांना अटक केलेला आहे आणि त्यांनी या गुन्ह्यात ज्या वाहनाने चोरी केली जी इलेक्ट्रिक रिक्षा आहे ती सुद्धा जप्त केलेली आहे आणि जे 20 बंडल अल्युमिनियम तारेचे आणि 8 बंडल जे कॉपर तारेचे जे होते तो संपूर्ण मुद्देमाल आमच्या कोतवाली पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी ताब्यात घेतलेला आहे। एकूण नियमालाची किंमत 1.5 लाख रुपये आहे। नागपुरातील गोदाम चोरीच्या अवघ्या 3 तासात छडा लावत कोतवाली पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे। आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली ई-रिक्षा जप्त करण्यात आली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे।